एक मराठी मिस्ट्री थ्रिलर चित्रपट सांगतो ज्यात थोडासा हॉररचा तडकाही आहे। या चित्रपटाचा जो नायक आहे तुषार खोत, तो अमेरिकेतून एका प्रोजेक्टसाठी भारतात येतो। तो मुद्दामूनच या प्रोजेक्टसाठी तयार होतो कारण त्याची कंपनी ही कोकणातल्या त्याच्या गावाजवळच असते। तसेच त्याला आपल्या गावातलं घरही बघायचं असतं। पण तेथे राहायला आल्यावर सतत त्याला असं वाटतं की कोणीतरी तिथे राहतंय, जो सतत त्याच्या अवतीभोवती वावरतंय। या सर्व गोष्टी त्याच्या वडिलांना पहिल्यापासूनच माहीत आहेत आणि ती त्याच्याबद्दल त्याला वॉर्निंगही देतात। त्याच्या समोरच्या घरातून दररोज रात्री त्याला भयानक किंचाळण्याचा आवाज येतो। तिथे गेल्यावर त्याची मात्र एका विचित्र व्यक्तीशी ओळख होते। त्या व्यक्तीला गावातील लोकांनी वाळीत टाकले आहे। तुषार आणि ती व्यक्ती एकमेकांना ओळखतही नाहीत, तरीही तुषार जवळ तिच्याशी संबंधित 2 वस्तू आहेत ज्या त्याला तिसऱ्याच व्यक्तीकडून मिळालेल्या आहेत। तुषारला तर माहीतही नाही की त्याच्याजवळ त्या वस्तू आहेत। आता या दोघांना जोडणाऱ्या त्या वस्तू कोणत्या, त्या व्यक्तीला लोकांनी वाळीत का टाकले आहे, तुषारला होणारे भास खरे की खोटे, हे सर्व तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यावर कळेलच। अतुल कुलकर्णी, दीपा परब आणि मुक्ता बर्वे यांचा सुंदर अभिनय आणि विचित्र बॅकग्राऊंड म्युझिकसाठी हा चित्रपट तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल। चित्रपट जरी परफेक्ट नसला तरी तो तुम्हाला मात्र जागेवरून हलू देणार नाही। चित्रपटाचं नाव आहे चकवा।